लातूर जिल्ह्यातील साई ते लातूर हा जो रस्ता आहे, हा रस्ता मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। याची नेमकी कारणं काय आहेत, कधीपासून हा रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, याचबरोबर या रस्त्याचं दुरुस्ती व्हावी, हा रस्ता नवीन तयार व्हावा यासाठी काही गावचे जे ग्रामस्थ आहेत, या गावचे हे ग्रामस्थ बांधकाम विभागामध्ये एक निवेदन घेऊन आलेले आहेत। नेमके त्यांच्या समस्या काय आहेत या रस्त्याच्या संदर्भातल्या, हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, आपण मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित आहात आणि आपण बांधकाम विभागामध्ये निवेदन दिलेलं आहे। काय समस्या आहे, नेमकं कुठला रस्ता आणि किती किलोमीटरचा रस्ता आहे, कशी अवस्था आहे या रस्त्याची? मौजे साई ते लातूर हा 7 किलोमीटरचा रस्ता प्रजिमा 4 हा गेली 5 ते 6 वर्ष झालं नादुरुस्त अवस्थेत आहे। तिथं अशी परिस्थिती आहे, आज जायचं यायचं म्हणलं तर जीव धोक्यात घालून लोकांचा तिथून प्रवास चालू आहे। गेली वर्षभर झालं आम्ही सारखं ह्या बांधकाम विभागाकडे येऊन निवेदन देणं, तोंडी सांगणं हे आमचं चालूच आहे, पण प्रत्येक वेळेस आम्हाला उत्तर एकच मिळालं जातं आहे, बजेट नाही, बजेटमध्ये टाकलं आहे, बजेट आल्यावर मंजूर होईल, हे प्रत्येक वेळेसचं उत्तर आहे। आजसुद्धा उत्तर आम्हाला तेच भेटलं, येणाऱ्या मार्चमध्ये आम्ही बजेटमध्ये ठेवू, बजेट आल्यानंतर आम्ही तुमचं काम मंजूर होईल। आम्ही आमदारालाही बरेच वेळेस निवेदन दिलेलं आहे। आम्हाला आमदाराकडून एवढीच अपेक्षा आहे किंवा इथल्या कोणत्या आमदाराला निवेदन दिलेलं आहे आपण आणि काय प्रतिसाद? लातूर शहरीचे आमदार यांना दिलेलं आहे निवेदन। अच्छा, त्यांनाही निवेदन दिलेलं आहे, त्यांनीही वारंवार इथं फोन करून सांगितलेलं आहे, पण तरीही आत्तापर्यंत त्यांनी काहीच रस्त्याबद्दल कुठलीच दखल घेतली नाही। ह्या जे रस्ते आहेत हे कुठल्या गावचे रस्ते जोडले जातात? हे जवळपास शहरी मतदारसंघामध्ये सई आणि नांदगाव आणि ग्रामीण मतदारसंघामध्ये आरजखेड, दर्जी, बोरगाव, आंदलगाव, सांगवी हे असे बरेच गाव आहेत त्या गावाला ह्या रस्त्यावरून जाणारे। लातूर ग्रामीणचे जे आमदार आहेत त्यांना आपण निवेदन दिलं आहे का आणि त्यांच्याकडून आपल्याला काय प्रतिसाद मिळालेला आहे? त्यांनाही निवेदन दिलेलं आहे, त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की साई आणि ग्रामीण आणि शहरी मतदारसंघातला हा रस्ता आहे, तर आमची दोन्ही आमदारांना अशी विनंती आहे त्यांनी याकडे जातीने लक्ष घालून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी शिफारस करावी। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, आचारसंहिता लागू असणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये हा रस्ता अडकून पडला आहे असं आपल्याला वाटतं का? आचारसंहिता गेली 1 वर्ष आहे, बरं ज्यावेळेस आचारसंहिता नव्हती त्यावेळेस पण आम्ही आलोच आहेत। आचारसंहिता आहे म्हणून आम्ही गप्प बसायचं का? नाही ना, असं होणार नाही। तर आमची सगळ्यांना विनंती आहे, आचारसंहिता हा विषय नाही आहे यामध्ये, तर सगळ्यांनी लक्ष घालून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावी एवढीच आमची मागणी आहे। सर, नाव काय आपलं? मी सिदाजी पवार, साई येथील ग्रामस्थ आहे आणि हा रस्ता गेली 5-6 वर्षापासून फक्त त्याच्यावरती मलमपट्टी लावण्याचं काम केलं जातं आहे। बरेच शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, दूधवाले असतील, भाजीपाला विक्रेते शेतकरी असतील किंवा वयोवृद्ध लोक असतील, हे दररोज हजारोच्या संख्येनं ये-जा करत असतात। जवळपास मोठी वर्दळ या रस्त्यावरती आहे। सध्या या ठिकाणी या रस्त्यावरती शेतकऱ्यांचं म्हणजे ऊससुद्धा ह्या रस्त्यानं जातो आहे, पण ज्या ठिकाणी 10 मिनिट लातूरला येण्यासाठी लागतात त्या ठिकाणी आज अर्धा ते पाऊण तास लागतो, एवढे खड्डे त्या रोडवरती झालेले आहेत। त्यामुळं हा जो त्रास होतो आहे या 7-8 गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो आहे, तरीसुद्धा हा रस्ता होत नाही। 5-6 वर्षापासून नुसतं निवेदनं देणं आणि ह्याच गोष्टी चालू आहेत, पण रस्ता काही होत नाही। तरी माननीय आमदार साहेबांना अशी विनंती आहे की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून हा रस्ता पूर्णत्वास कसा जाईल याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि येथील जी नागरिक आहेत त्यांना तुम्ही समाधान द्यावं ह्या रस्त्याच्या माध्यमातून। काय सांगाल दादा, आरोग्याचा काही प्रश्न या रस्त्यामुळे निर्माण होतो का? नक्कीच, आता बहुतांश लोकांचे वयोवृद्ध माणसं आहेत, शालेय विद्यार्थी आहेत, हे जा करणारे हजारो नागरिक आहेत या रस्त्यानं। रस्त्यात खड्डे किंवा खड्ड्यात रस्ता हेच कळायला मार्ग नाही आहे आणि बऱ्याच जणांना आता पाठीचे आजार आहेत, बरेच अपघात घडलेत, अक्षरशः दगडं उघडे पडलेले आहेत रस्त्याची खडी वगैरे हे त्यामुळं बरेच जणांचे अपघात झालेत, काही जणांना इजा झालेत, काही जणांना डोळ्याचे जखमासुद्धा झालेत, बरेच जणांचे ऑपरेशन झालेत, एकदम 2 व्यक्तीची मयत पण झालेली आहेत म्हणजे अपघातामुळं। इथपर्यंत भीषण परिस्थिती आहे, एकदम रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, एकदम धोक्याचं आहे सगळं आणि लोकांना आरोग्यावर ह्याचा जास्त परिणाम होतो। मणक्याचे असतील, परत आता खरं तर ये जा करणारे हजारो नागरिकांना आता हे ऑटोवाले असतील, विद्यार्थी असतील, हे अक्षरशः जीव मुठीत घेऊन गाडी चालवतात, जे की लातूरला गेले तर म्हणजे एक घरच्यांना सुद्धा भीती असते मनात की बुवा आपलं लेकूर घरी कसं येईल किंवा वाटत कुठं काही त्याला इजा होईल, पडल वगैरे, हे असे प्रकार आहेत। त्यामुळे आपण रस्त्याची मागणी, त्या मुळात हा रस्त्याची मागणी बरेच दिवसापासून सुरू आहे, पण ह्याच्याकडं अक्षरशः दुर्लक्ष झाल्यासारखं आहे।
आणि मुख्य रस्ता आहे शहरालगतचा रस्ता आहे. आमची विनंती आहे दोन्ही स्थानिक आमदारांना, ग्रामीणच्या आणि शहरी आमदारांना याच्याकडे जातीनं लक्ष घालून आपण लवकरात लवकर याच्यातून मार्ग मोकळा करावा. सर, आता आपल्यासोबत आपले सहकारी आहेत, आपण निवेदनही दिलेलं आहे. आत्ताची जी बातचीत आहे यातनं असं लक्षात येतं की अनेक वेळेस निवेदनं देण्यात आलेली आहेत, मात्र फक्त आश्वासनं मिळाली असतील किंवा ते प्रोसेसमध्ये आहे असंच सांगण्यात आलेलं आहे. तर आपली भूमिका काय असणार आहे आता? त्या रोडमध्ये बांधकाम विभागाचे बी अधिकारी ये जा करतात, त्यांनाही माहिती आहे की रोड कसा आहे. ही वेळच निवेदन देण्याची, त्यांना तोंडी सांगण्याची किंवा पुढे काय आंदोलन करण्याची वेळ हे एकतर लोकशाहीमध्ये यायला नाही पाहिजे. हे जे कर्तव्य अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे की हा रोड नादुरुस्त आहे तर ह्याला दुरुस्ती केली पाहिजे, त्यांनी प्रस्ताव पाठवला केला पाहिजे, त्याचेच त्यांना त्या ठिकाणी जे मानधन वगैरे त्यांना ते मिळतं. ह्या पुढची दिशा, हे जे 8-9 गावं आहेत ह्या पुढची दिशा आमची अशी राहणार आहे. दिनांक 9/2/2026 रोजी सकाळी ठीक 9 वाजता राजमाता अहिल्याबाई होळकर चौक म्हणजे नवीन रेणापूर नाका या ठिकाणी रस्ता रोको तो प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ, आम्हाला आंदोलनं नवीन नाहीत. लोकशाहीमध्ये आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर, जर आम्हाला त्या ठिकाणी आमच्या मूलभूत सुविधेसाठी रस्त्यावर उतरावं लागेल तर आम्ही त्या ठिकाणी 9 तारखेला सर्व ताकदीने आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. याची सर्व जबाबदारी प्रशासन आणि शासनाची राहील. आता तुम्ही शासनाकडे निवेदन दिलेलं आहे आणि आंदोलनाची जबाबदारीसुद्धा प्रशासनाची असेल असं आपण सांगत आहात, पण लोकप्रतिनिधीमधून यासाठी काय करणं अपेक्षित आहे असं आपल्याला वाटतं? आता म्हणजे त्यांची ही जबाबदारी आहे कुठेतरी की मग ते लातूर शहराचे आमदार असतील किंवा लातूर ग्रामीणचे आमदार असतील. हो, त्या ठिकाणी आता आम्ही सरपंच आहेत. ज्यावेळेस आम्हाला गावातले त्या ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस अडचणी आम्हाला लोक सांगतात, आम्ही त्या ठिकाणी गावातल्या अडचणी दूर करू. परंतु हा प्रश्न आमदारांकडे आहे. म्हणजे आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो. लोकप्रतिनिधी निवडून का देत जाते की त्या मूलभूत सुविधांचं त्या ठिकाणी निरासन झालं पाहिजे. हे दोन्ही आमदारांनी त्या ठिकाणी जातीनं लक्ष घालावं. माननीय पालकमंत्री महाराजांकडे खूप अपेक्षा या लातूरकरांना आहेत. त्यांनीही जातीनं त्या ठिकाणी लक्ष घालावं. बांधकाम खातंही त्यांच्याकडे आहे. त्यांनी तात्काळ इथले निळकंठ साहेब आहेत, त्यांनी त्या ठिकाणी लवकरात लवकर तो प्रस्ताव पाठवावा आणि सर्वांनी मिळून तो रस्ता आणि नागरिकांची जी समस्या आहे त्याच्यावर त्यांना आपण निराकरण करू, तो मंजूर करून तात्काळ त्याचं काम चालू करावं. निश्चितच हा जो रस्ता आहे या रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं, अन्यथा मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभं करण्यात येईल असं हे नागरिक सांगत आहेत. लातूर शहराचे आमदार असतील, लातूर ग्रामीणचे आमदार असतील, या लोकप्रतिनिधींनीसुद्धा याकडे लक्ष घालावं आणि हा रस्ता तात्काळ दुरुस्त करून मिळावा किंवा याची पुनर्निर्मिती करून मिळावी अशी मागणी या नागरिकांमधून होत आहे. हा प्रश्न कितपत मार्गी लागतो हे आपल्याला लवकरच समजणार आहे. अहिल्या कसपटे, मुलुक माझा, लातूर.